मित्रांनो, यंदा 2 फेब्रुवारी 2026ला आहे होळी आणि या होळीला तब्बल 18 वर्षानंतर एक असा भयंकर आणि दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे, जो पाहून सगळेच लोक थक्क झाले आहेत. तसेच ॲस्ट्रोलॉजर्सनी सावध राहण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण एकाच वेळी पौर्णिमा, होळी, भद्राकाळ आणि चंद्रग्रहण लागोपाठ आलेलं आहे. मग नक्की काय होणार? होळी कधी पेटवायची आणि चंद्रग्रहणाचा टाईम काय आहे आणि मग धुलीवंदन कधी साजरं करायचं किंवा रंग कधी खेळायचे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं की सर्वप्रथम होळीची तारीख ही 2 फेब्रुवारी 2026 आहे. फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 मार्च 2026च्या संध्याकाळी सुमारे 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 असणार आहे. म्हणजे पौर्णिमेचा मुख्य दिवस 3 मार्च मंगळवारी आहे. पण याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. त्याचबरोबर भद्राकाळही प्रभावी असणार आहे. आता भद्रा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहे का? तर एकाच दिवशी नाहीत, पण जवळजवळ एकाच कालावधीत प्रभावी आहेत. भद्रकाळ हा मुख्यतः 2 मार्चच्या रात्रीपासून 3 मार्चच्या पहाटेपर्यंत सक्रिय असतो. काही पंचांगानुसार भद्रा पूच ही मध्यरात्री 1:25 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे आणि भद्राचं मुख 3:05 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. भद्रा होलिका दहनासाठी अशुभ मानली जाते. चंद्रग्रहण मात्र 3 मार्च 2026 रोजी असणार आहे. तेही दुपारी 3:20 आपल्याला हा पूर्ण चंद्रग्रहण सुमारे 4:34 ते सुमारे 5:33 बघायला मिळेल आणि संध्याकाळी 6:47 हे चंद्रग्रहण संपणार आहे. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर तो ब्लड मून सारखा दिसणार आहे, म्हणजे थोडासा लालसर रंगाचा दिसणार आहे असं सांगितलं जात आहे. होलिका दहनासाठी व भद्रा टाळून अनेक पंचांग 2 मार्चला मध्यरात्री 12:50 ते मध्यरात्री 2:02 किंवा प्रदोष काळात 12 मिनिटे असा छोटा मुहूर्त सांगत आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी असंही सांगण्यात आलं आहे की 3 मार्च 2026 रोजी भद्रा पूच किंवा भद्राकाळ टाळून 3 मार्चला संध्याकाळी ग्रहण संपल्यावर 6:22 ते 8:50 केलं जाऊ शकतं. आता रंग खेळणं, धुळवट किंवा शहरात रंगपंचमी ही 4 मार्चला बुधवारी सर्वाधिक शुभ मानली जात आहे. कारण 3 मार्चला ग्रहण आणि सूतक काळ आहे. ग्रहणापूर्वी सुमारे 9 ते 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो, म्हणजे 3 मार्चला सकाळी सुमारे 6 ते 9 दरम्यान सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालेल. सूतक काळात पूजा, शुभकार्य, खाणंपिणं, होळी खेळणं हे टाळावं. भद्रा आणि ग्रहण हे दोन्हीही अशुभ मानले जातात. या काळात नवीन शुभ कामे करणं टाळावं. जसं की काय? नवीन कपडे घेणं टाळावं, मुंडन करणं, गृहप्रवेश करणं, लग्न करणं किंवा इतर शुभ काम किंवा नवीन कार्य सुरुवात हे सगळं टाळावं. ग्रहण काळात आणि सूतक काळात जेवण करणं टाळावं, मंदिरात जाऊ नये, पूजा करू नये, रंग खेळू नये आणि गर्भवती महिला, लहान मुलं, आजारी व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण संपल्यावर आंघोळ करावी. मग मित्रांनो, यावर्षी होळी कशी साजरी कराल? 2 मार्चला भद्रा टाळून होलिकाचे दहन करा आणि शुभ मुहूर्तामध्ये तर 3 मार्चला चंद्रग्रहण पहा, जसं तुम्हाला आकाशात दिसेल तसं. पण रंग खेळू नका. ग्रहण संपल्यावर तुम्ही 4 मार्चला रंग खेळणं, धुळवट खेळणं हे करू शकता. तर मित्रांनो, हा दुर्मिळ काळ तब्बल 18 वर्षांनी बघायला मिळणार आहे. चंद्रग्रहणामुळे आपल्याला ब्लड मून दिसेल, जो खूप सुंदर दृश्य असणार आहे. शेवटी तुम्ही स्वतःही पंचांग बघून किंवा तुमच्या एखाद्या ब्राह्मणाकडून किंवा ज्योतिषाकडून मुहूर्त बघून खात्री करून घ्या की होळी, धुळवट, चंद्रग्रहणाचा काळ काय आहे ते. कारण काही ठिकाणी मुहूर्तांमध्ये थोडेफार फरक दिसून येतात. आता सूतक काळ पाळणं न पाळणं हा स्वतःचा इच्छेचा भाग आहे. प्रत्येकाची श्रद्धा, भक्ती, विश्वास वेगवेगळा असतो. काही लोक आस्तिक असतात, काही जण नास्तिक असतात. त्यामुळे या गोष्टींचं पालन करायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. किंवा कॅलेंडरमध्ये ज्या तारखेला जो सण दिला आहे त्यानुसारही तुम्ही स्वइच्छेने ते साजरी करू शकता. शेवटी सांगायचं झालं तर तो आपापल्या विचारांचा आणि श्रद्धेचा भाग आहे.